आपल्या हिरज गावामध्ये एक गाव एक गणपती ही प्रथा असल्यामुळे आम्ही गणपती हा बसवलेला नाही आहे, पण गणपतीविषयी व्हिडिओ काढला आहे. जे आपण गणपती साजरा करतो, डीजे लावतो, नाचतो, हा तसाच करा. त्याचा पट्टीचा चांगला उपयोग काय तर करा, हा एक संदेश देण्याचा आम्ही व्हिडिओ केलेला आहे. आणि जे आम्ही बसलोय केलोय छत वगैरे आहे, हा व्हिडिओ बनवलेला पूर्णपणे काल्पनिक आहे. तुम्ही व तुमचा परिवार हा पूर्ण व्हिडिओ बघावा व चॅनलला सबस्क्राईब करावे व आम्हाला असेच सपोर्ट करावे हीच नम्र विनंती. कुठं डब्बा पट्टीचा काय भय बी कुठं बघू आणा मोजू कुठं पट्टी कुणाकडे आहे? काय अध्यक्ष सांगू तुम्हाला, वर वर हिंडलाव तरी पण आजूक सहित 5,000 पट्टीच गोळा झाले. लोक काय करावं, पट्टी जी नाही ती आपल्या मंडळाला वरला कडत 19,000 पट्टी झाली. बरोबर काय उपादेश काय होईल, कसं करायचं काय काय करायचं काय, यांना कायच होत नाही. यांना गावापासून सांगवलं पट्टी मला अहो जन जेवढी देईल 50 रुपये देईल तेवढी घ्या, पण त्यांनी जातच नाही हो. मला काय आपण काय केलं, आपण ह्यांच्या एवढा असं काय काय केलंय सांगा तुम्हीच. कुठे गेलो आपण, नाक्यावर गेलो, नाक्या गाड्या अडवाला उन्हात तसल्या 12 12:30 वाजता सायकलीवर, अजून गाड्या बिड्या कोणाकडे नाही. आता आमच्या गाडीवर गेलो तुम्ही, सायकलीवर गेलो, पाया पडायला लागले तर जालिंदर असते का, जालिंदर उपडलं बसा 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 पायाखाली हातरलं होतं. मग त्याच्यावर उभा राहून पट्ट्या मागायला लागलो. तिथं नाक्यावर पट्टी मागायला गेला म्हणून गोपाळबाईनं मला तिथनं मारत आणलं होतं. तिथं मारतच सपासप मारतच घरापर्यंत, नाक्यावर नाही पर्यंत घरात मारतच. आणि तिथं आलो, सगळं आमच्या खालच्या घरी सगळं माहिती झाली मारलेलं. तिथं पट्टी मागायला पोरं तिकडे गेले म्हणून तिकडे बापाला सांगितलं. संध्याकाळी तिथं बावळ्या दुकानामध्ये सगळी माणसं गोळका करून बसत होती. मी तिकडून देवळापासून आलो बाबा, आलं तसं मोठ्या गणपतीपासून आलो. तिकडून आलो तसं बापानं पायाला चप्पल काढला, भिगावरून आणला. तुझ्या आईचं पोरं चप्पल मारला भिगावरून. किती माणसं चप्पल आणलेली किती, तिथं पहिला माणसं बसायची तिथं भावड्या दुकानापासून, तिथं 10-15 माणसं होती जवळजवळ बसलेली. त्यावेळेस किती पट्टी गोळा किती माहिती आहे त्यावेळेस 16,000 पट्टी गोळा केली. 16,000 2013ला 16,000. हा 16,000. 2013ची नाही आणि तुमच्यापेक्षा पण बारकाव गाव ही तर किती बालवाडीचं पहिलेला गेलं असं ना, आम्ही 3रीच होती रास्ता तेव्हा. आणि त्यावेळेस आमच्या संघ कोण कोण होती माझ्या मोठी पोरं, आम्ही बारकी होतो मोठी पोरं. रोहित गावडे, गावड्याचं रोहित, ती लखन बेळे, अनिकेत गावडे, अण्णा गावडे, ती अक्षय गावडे, पुन्हा आपल्या माळ्याचा अक्षय, हे सगळे मोठी. आम्ही कसं तुम्हाला सपोर्ट करत आहोत, हे करत आहोत, तसं त्यांनी आम्हाला सपोर्ट करणार, सगळं करणार त्यांनी. आम्ही नुसतं पट्टी आणायची गोळा करायची त्यांना द्यायची. 16,000 पट्टी त्यांच्या हातात दिली ती. विचार त्या रोहित गावडेला विचार, लखन बिळेला विचार जाऊन, त्या अध्यक्ष उपाध्यक्ष दोन. आता आम्ही तर काय करायचं, लोकांकडे रोज हिंडताव जाताव, लोक द्यायला पाहिजे ना. जबाबदारी जमत नाही तर घेऊन येऊ ना. ही खोटी गोष्ट नाही. एकदा काय झालं माहिती, आम्ही तुझ्यापेक्षा बारक होतो, मी एवढं होतो, तुझ्यापेक्षा बारक होतो. आमची इकडची खोली होती का, बालवाडीलाच होती. बालवाडीलाच आम्ही तिथं बसणार सगळे बोलणार. आमची खोली रिकामीच होती. मी यानं दादे माळ्याचं दाद्या त्यानं मी इथं आम्ही बसणार. स्पेशल खोली आम्हाला होती तिथं बसणार करणार. मी ह्याचा बाप ह्याला बाहेर जाऊ द्यायचा नव्हता. गावाची ना बारकी पोरं आम्ही तुम्हाला पण जाऊ देते बाहेर, कुठे विचारून जावं लागतंय. विचारल्यावर घराच्या बाहेर चपल्याच होत्या आम्हाला. आम्ही काय केली आयडिया माहिती आहे, चपल्या बाहेर तुला हळूच बाहेर गेलो, आतनं कडी लावून पलीकडच्या दारातनं पलीकडे निघालो. आम्ही कडी लावणार आणि बाहेर चपल्या घालणार. येईल त्याला बघेल, त्याला काय वाटत पोरात हायती काय की चपल्या दिसायला, आम्ही कडी लावून बसणार ना. आमचं दादा तिकडून येणार, चपल्या बघणार, पोरग कुठं नाक्यावर पट्टी मागायला, पाया पोळत चपल्या इथं ठेवून तिकडं जालिंदर तरडीची फुलं तिथं ठेवणार, त्याच्यावर उभारणार आम्ही. चपल्या घालून जावं तर बाप ओळखत आहे बाबा पोरग नाही म्हणजे कुठं तरी गेली पोर, म्हणून चपल्या घालून गेलं नको एवढी पाया पोळी तिथं. आता 5,000 पट्टी झाले, कसं करायचं. पण आम्ही लोकांना मागितलं तर लोक 1-2 दिवसांनी देतो. कुठं मागितलं तुम्ही, आपल्याच गल्लीत दुसरीकडे कुठे गेला. आणि उपाध्यक्ष निवेदन तर लय मोठं ठरवलं, असं करायचं तसं करायचं. ही डॉल्बी लावली, डीजे लावला, हीच म्हणते ती परत रागा जाते, तीन करते. निवेदन तर मोठं आहे, कसं 5,000 काय करायचं. काय होतं माहिती का, अध्यक्ष कोण आहे किशोर खरात, नाव कोण आहे बदनामी किशोर. उपाध्यक्ष कोण आहे निवृत्ती माळी, नाव कोणाची खराबी निवृत्ती माळी. म्हणजे किशोर खरात आणि निवृत्ती माळी काय नियोजन केलंय.
त्यावेळेस कसं करत होते ना, आता काय पोरं थंड पडली. करता हो काय तर अरे करताना जबाबदारी होत नाही तर घेऊन येऊ माणसाने. तेव्हाच सांगायचं आम्ही दुसरा पर्याय आम्ही निवडला. एवढं होतो पण जबाबदारी घेतली तसं काम बी क्लिअर. मग घरची म्हणू दे काय व्हायचं म्हणू दे. आता कालच एक कोणतर आलं इथं बसलो आम्ही आरती व्हायचे तवच दाल चावल करणार बा काय करणार लास्ट दाल चावल करत असला तरच 200 रुपये पट्टी देतो नाही 100च देतो. हालिका सांगा मग देवा. हलगे द्या सांगतो पट्टी 5,000 हालिक्याला किती 7,000 किती ती कडणार पुकणार कडणार तेवढं पाहायला सगळ्या वाटते हो. आम्हाला पण नाच वाटते हा. नाच वाटत नाही तुमच्यासारखं आम्हाला पण नाच वाटते. आम्हाला मोप लावली नियोजन वाटते. कोण करायचं गप्पा मारता येते सगळ्याला नियोजन कोण करायचं कसं करायचं काय मग उपाध्यक्ष नियोजन तर मोठं करायचं म्हणाला डीजे बीजे लावायचं त्यापेक्षा काय करू आता साधंच आपलं मस्तपैकी विसर्जन साधं करू प्रसाद बिसाद वाटून एवढ्यातच मान होय डीजे लावा असंच काय मान आहे ना साधं जाऊ विसर्जन करून. तुम्हाला सांगणार कसं सगळ्या गावाने 10 फुटाची गणपती आणली तुम्हाला 8 फुटात आणलं 8 फुटात आणलं तुम्ही गणपती 10 फुटात आणलं 8 फुटात आणला डॉल्बी लावायची म्हणजे लावायचीच लावायची बरोबर आहे आता ऐका डॉल्बी लावायची डॉल्बी लावायची बजेट कुठं आहे तुम्ही तसं जबाबदारी घेतो बजेट पण करत नाव ना पट्टी 5,000 आपल्यापेक्षा फक्त किती? 5,000. कसं करायचं साधं विसर्जन करून डीजे बीजे 2 दिवसांनी तुझ्याच आजीचं ऑपरेशन झाले कानाचं माहिती आहे डीजे लोकांना त्रास होतो डीजे लोकांना आपण गणपती डीजे लावासाठी बसवलाय का डीजे लावासाठी गणपती बसवलाय का आपण नाही. मग डीजे लावायचा का डीजे साठी गणपती बसवतो का आपण साधं विसर्जन करून डीजे शिवाय गणपती होत नाही असं कोण म्हणलं आमच्या काळात काय डीजे होता का? अरे आम्ही एवढी पट्टी गोळा करणार त्याचा प्रसाद शिरा, उडवाचं वगैरे होतं असं. शिरा उडवाचं ते होतं धुरत असले हे ते डीजे आम्ही कधीच लावणार डीजे माहितच नव्हतं 2 पुकणार न पुकणार हाली हालिया. तेवढ्या लावणार हा. ते बी आपलं उत्तम भावड्या सोने एक होतं आणि शेंडगे महेश कांबळे महेश कांबळे हालग्यावरच लावणार करणार एवढंच होणार आमचं तुला गणपतीची नाव माहिती आहे गणपतीची नाव किती आहे ती असतील 8 9 किती 8 9 असतील किती आहे ती नाव गणपती? 108 किती 108 किती आहे 108 किती 108 आरती त्या गणपतीची अर्धी तरी इथे आहे तुला. आरती डीजे लावायचा डीजे लावू की डीजे मोठा 20 वाला लावायचा 25 वाला ती एस लावू की तुमचं गणपती पैसे काय नाही नुसतं डीजे पाहिजे नाचायला पाहिजे फटकी उडायला पाहिजे दनाक 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 वर नुसतं मस्ती पाहिजे. पट्टी गोळा करू आपण सगळे जेवढे पट्टी होईल तेवढं प्रसाद करू आणि राहिलेले पैसे काय तर दान धर्म करू कुठल्या शाळेला काय तर भेट देऊ काय तर वाटू करू काय डीजे लावा असं मान आहे होय बरोबर आहे बरं का झाली मनासारखी पट्टी गोळा तर यांच्या मनासारखं करू. अहो, दुसरं काय तर करू ना आपण डीजे ला 20-25 तासाची मज्जा आहे. काय तरुण पिढी अहो तरुण पिढी मला काय म्हणणं आहे मला सांगायचं 2 तासाची ही मज्जा मला पण नाचू वाटतो डीजे समोर नाचू वाटत नाही मीच फुकणार नाही यांच्या आधी करतो डीजे लावल्यावर डीजे लावून मला पण नाचू वाटतंय मला काय म्हणायचं ते पैसे चांगले मी काय म्हणतो लोकांना कष्ट पट्टी गोळा करा तुमच्या मनासारखं करू. लोकांना कष्टाने पैसे दिलेले असते ती मनासारखी तुम्ही पट्टी तर बघू ह्यांच्याकडे किती होते. हा करतो हो पट्टी गोळा पट्टी गोळा करा तुमच्या मनासारखं करतो काय तुम्हाला असेल. म्हणलं तर 10 फुटाची अरे गणपती बाबा आणलं तुम्ही काय जाऊ द्या सांगितले आता. छोटा- काय असेल ते तुमच्या मनासारखं फक्त आम्ही सांगितले तेवढी पट्टी गोळा करा 16,000 20 पट्टी फुटाचा करा. आणला तरी गणपतीच आहे बारका आणला तरी गणपतीच आहे आम्ही पहिल्यांदा 2013 चालू केला कितीचा गणपती बसवलेला 80 रुपये. फक्त 80. 80 80 रुपये एवढा होता गणपती एवढाच एवढा 80 रुपयाला. आणि त्याची मिरवणूक कसली सगळ्या गावात हलगे लावून लोक किती होती 100-200 लोक प्रसाद शिरा घेतला पहिल्या वर्षी. 80 रुपये. रुपयाचा गणपती 80 रुपयाचा त्यावेळेस गणपती बसवलेला 10 फुटाचा आणि 20 फुटाचा गणपती बशीच काय आहे माझं हे म्हणणं आहे. एवढं खतरनाक करतात तेच गणपती तिथनं सुरुवात हा. झाली तिथनं मोठा आला सगळे आमच्यासोबत मिसळाले कराले मग बाकी पोर आमच्या संघ आले. ह्यांच्याच्यानं काय होत नाही उपाध्यक्ष सगळं कॅन्सल करू आपलं गणपती साधेपणे विसर्जन करू आणि जे पैसे काय गोळा झाले त्याचा प्रसाद करू आणि किंवा काय ते चांगल्या कामाला वापरू अध्यक्ष काय पण उद्या 2 दिवसात पट्टी गोळा करून दाखवतो पण गणपती जल्लोषात झाला पाहिजे कोण कोण आहे सोबत माझ्या चल मी पण आहे चल मी पण आहे चल मी पण आहे. मी पण आहे तर आम्ही पण तुमच्या सोबतच आहोत सगळे होय आम्ही पण सोबतच आहोत चला पट्टी मागायला अध्यक्ष असा पोराशी राग आला पाहिजे हो, तवा नियोजन होते
राग आला की काय करते ते मला तर काय खरं वाटत ना म्हणली तरी रागाने खरं तेवढंच जास्त अजून जल्लोषात काम करतील ना. करतील काय सोबत राहूच कॅन्सल ती पोरं काय तर काम वाढवून दिले चला, ते तर सोबत पट्टीला ह्यांच्या कोणाला तर दम मागे देऊन पट्टी घेतली. चला की अध्यक्ष जाऊ लक्ष्मी बघायला चला आमच्यात चला ये चला चला पोरं सगळी इकडं चला आमच्यात चला अध्यक्ष या सगळं या बघा लक्ष्मी काय तू बोलतो सगळ्या तू चल सोम्या का बसा हे गाव उतरा उचले. खायचं लय असं आपल्याला लागतं. लय आवडते लाडू खेळून बसून लागतो भारी बसून दूर हो तुला सोमा खेळ खाचेल ओ मा लक्ष्मी भारी येतं बघ काय पण डॉल भारी आहे डॉल वैष्णवीच आहे का सजावट त्यांनी एक नंबर केलं बघ. घेऊन ना चॉकलेट चला 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 मस्त आहे द्या एक नंबर आहे ए, गालीचं चॉकलेट वाटतं. सोम्या उचलते बघ आणि पोरं या लवकर हा लाव या लाव. भारी केली भारी करून फिटिंग शेड्या सर बघू दे एक तिला काय. हमतील जामून हे कोण गाव उचला उचले करा पोरावं. सोम्या लाडू उचलते लागतो तू काय जिलबी हे तसं काय करू नका, इज्जत घालव तर आम्ही मोठी आधीशी आलो. भारी भारी बसून बसलाय जेवढ्या हो जे जरा पाण्यात राहणार लागले अध्यक्ष पाणी फिल्टरचं आणू का साधं आणू चालते हो आणा साधं काय असतं नाही विचारलं ह्यानं तोंडात काय घातलं हो काय नाही जा जे जाऊ दे पाण्यात ताण लागले सोमी काय म्हणते लोक लाडू घेतो ही इज्जत आपलीच गेली. जाऊ दे का बस खा पटशी लवकर टाक मागं. धरा पाणी जाऊ. हे अध्यक्ष चला 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 आमच्या घरी चला चला अध्यक्ष तुम्ही आधीच तर लय दिवसाने येताव जरा चिवडा लाडू चला चिवडा बिवडा खाऊ, चला. नको चला चले तू तर सर चला आधी आमच्या चला घरी. चला इथं हाणलाय लाडू एवढा. लाडू खातो की अध्यक्ष तुम्हाला 2 दिवस म्हणलेले एका दिवसात 8,000 पट्टे गोळा केले वा बसा काय मग कसं काय ते ठरलं काय कसं आता ते तुमच्यावर आहे तुम्ही बघा नियोजन पट्टी पोराशी मी करून दावलं राव केला मी तुम्ही एका बरोबर दिवसात आहे केलं. केला बरोबर आहे बघा डीजे लावून मला पण असं वाटतंय पण डीजे बीजे काय नको लावायला साधेपणात आपण गणपती विसर्जन करू होय साधेपणात आपण गणपती विसर्जन करू डीजे वगैरे काय नको प्रसाद वाटू जे राहिलेले काय पैसे येतील कुठल्या तर शाळेत जाऊन काय पुस्तक वाटू किंवा झाडं लावू हे असं काय तर चांगलं काम करू आपण काय डीजे शिवाय गणपती होत नाही का पहिलं डीजेच होती का होय काय नाचलं म्हणजे गणपती गेला पाण्यात पडला विसर्जन झाला असं होत नाही काय गणपती बसला नाही असं वाटतंय विसर्जन शिवाय साधेपणात आपण सगळं व्यवस्थित करू हा तरी तुमची इच्छा तर थोडंफार आम्ही काय तर थोडं काय तर करू करणार जाऊ तसं काय. हलगी बिलगी हा एखाद्या हलगी हलगी तर लावू. तेवढंच. एखादे 2 एक दोन हलग्या लावू. प्रसाद बिसाद वाटू सगळं ओके मध्ये करू त्या दिवशी तेवढं सगळेजण जावं काय कुठं जाऊ नका आमचं नियोजन होतच 2 हलग्या. विजय होतं 2 हलग्याचं तुम्ही पट्टी करा ना करा आम्ही स्वतः 2 जण 2 हलगी देणार होतो. करू गल्ली काय गल्ली सगळी घरभर जीवन जाऊ राहिलेले पैसे लोकांचे कष्टाचे पैसे असतात डीजे बीजे लावून परत देत नसते लोकांचे कष्टाचे पैसे चांगल्या कामाला वापरू राहिलेले पैसे काय त्यामुळे प्रसाद करू सगळी गेली पाहिजे ना.